जय शंकर. श्री शंकर गीता. संतवर्य योगीराज सद्गुरु राजाधिराज श्री शंकर महाराज यांचे लीला चरित्र. लेखक भगवंत वासुदेव अगोर. श्री शंकर गीता अध्याय 13. श्री भगवान उवाच. श्री शंकर महाराज उवाच. ए दोघेही मुळात एकच, वंदन दोघास द्विवार. दोघे एकच हे विधान, प्रख्यात पुरातन सनातन. शिवस्य हृदय विष्णू, विष्णुस्य हृदय शिवा. एका भक्तास महाराजाने कुरुक्षेत्राचे युद्ध दाखवून स्वतः श्रीकृष्ण होऊन भगवद्गीता सांगितली. धर्माच्या व्यवस्थित घडीवर श्रीकृष्णाचा होता अवतार. धर्माचे घडी विस्कटल्यावर अवतार महाराजांचा हो. दोघांनी सांगितले एकच, विश्लेषणात तरी फरकच. सत्य कळणार रूढी टाळताच महाराजांचे सांगणे. आपण शिवलीलामृत वाचता, तशात घटनांची शंकर गीता. दोन्ही ग्रंथांचा तरविता असते महाराज शंकर. दिगंबर राज योगियास महाराज दीक्षा देत परमहंस. महाराज समाधी येताच त्याच वेळेस इंदोर येथे प्रकटले. राजयोगी यास महाराज म्हणती, माझी पूजा नैवेद्य करारती. नर्मदेस चालव मजदे छाती, राजयोगी पूजा करीत. महाराज राजयोगींना आज्ञा करत, माझे स्थान वाघोड असत. नौकरी सोडून हे सांभाळ स्थान. घटना समाधी नंतरची. शुभराय महाराज मठात, शुभरायाची गादी असत. अनुग्रह देऊन गादीवर बसवित, परंपरा ही असेच. परी अनुग्रहा विना गादीवर बसवित. जनार्दन बुवास पिताजी सांगत, याला अनुग्रह देण्यास येणार आहेत महान अवतारी पुरुष. जनार्दन बुवा पूजा होते करत. एक व्यक्ती देवघरात शिरत. गोंधळ झाला, कोण आत जात. दोघे गुप्त जाहले. श्रीपासी वल्लभांचे जे स्थान असत, त्यात कुरवपूरच्या भुयारात. दोघे प्रगटून आत शिरत. महाराज साक्षात प्रगटले. मांडीवर बसून जनार्दनाला तारक मंत्रांचा अनुग्रह दिला. अपूर्व अगदी योग हा भला, धन्य जनार्दन जाहले. महाराज जनार्दन बुवास बुवा म्हणूनच संबोधित. बुवा नेहमी महाराजांस मालक म्हणत आदरे. महाराजांची अत्यंत प्रीती शिष्य जनार्दन बुवावरती. बुवामुळेच अनेकांना लावती. शंकर महाराज पहाव. ज्ञानेश्वरास पांडुरंगाने स्वतः दिली समाधी. जनार्दन बुवास स्वतः समाधी महाराजाने दिलीच. जनार्दन बुवांचा अधिकार यावरून स्पष्ट होतो तर, धन्य जनार्दन शंकर, धन्य शुभराय मठ तसा. एका रविवारी जनार्दन बुवानी धनुर्मास करण्याचे ठरवून महाराजांची संमती घेऊन निमंत्रिले सर्वांस. यावेळी सोलापुरात शंकराचार्याचा मुक्काम असत. त्यांनाही केले निमंत्रित, बोलावणे गेलेच. शंकराचार्य आपल्या स्थानात पार्थिव पूजा होते करीत. जे उपचार ते पार्थिवावर वाहत अदृश्य होऊ लागले. माझे उपचार कोठे गेले अंतर्ज्ञानाने मग त्यांना कळले. माझे उपचार जाऊ लागले महाराजांच्या पदावर. मठात महाराजांच्या चरणावर कोठूनही तातये उपचार. भक्त पाहती हा चमत्कार, शंकराचार्य आलेच. आपण पार्थिव पूजा जी केली ती महाराज चरणावरती आली. शंकराचार्याने प्रत्यक्ष पाहिली, निवेदन केले सर्वही. बुऱ्हाणपुराचे वैदिक शास्त्री त्यांना नव्हती संतती. सांगता महाराज त्यांना म्हणते, चल रे शास्त्री मज संगे. दोघे गावाबाहेर जात. चालून शास्त्री सकत. चहा बिडीची त्याला तलफ होत. डोंगरावर दोघे थांबले. महाराज टाळी वाजवित
एक मुलगा चहा आणीत, विडी बंडल आग पेटी असत, 2 कप बशा किटली, 2 कपांचीच किटली असत, दोघांना तो चहा देत, शास्त्रीस आणखी हवा असत, चहा अमृतुल्य हो. महाराज सांगता मुलास, हवा तेवढा दे शास्त्रीस, 3 कप पिता म्हणे बास, बिडी घेतली शास्त्रीने. डोंगरात चहा कोणी आणला, तो अमृतुल्य का वाटला, शास्त्री 3च कप चहा का प्याला, एकच विडी का ओढली. याचा संदर्भ पुढे कळाला, चहा महाराजानेच आणला, प्रसाद होता म्हणून वाटला, अमृतुल्य चहा तो. शास्त्रीस 3 मुले झाली, नंतर एक मुलगी जन्मली, चहा पुल्लिंग म्हणून मुले झाली, मुलगी बिडी स्त्रीरंगी. हिवाळ्याचे होते दिवस, महाराज म्हणाले जनार्दन बुवास, मी खोलीत बसतो शौशास, थंडी फार वाजते, खोलीस कुलूप लावून ठेवा, घाण मुळीच काढू नका. 15 दिवस कार्यक्रम असा महाराजांचा चालला. पुढे 15 दिवस ठेवली खोली बंद, महिनाभर खोली बंद असत. एकदा एक महारोगी येत, जनार्दन बुवास म्हणाला, मला देवीचा दृष्टांत झाला, जावे शिवराय मठात सोलापुराला, शंकर महाराजांच्या दर्शनाला, म्हणून आलो इथे मी. महाराज म्हणाले, बुवा त्यास त्या कुलूप लावलेल्या खोलीत नेऊन कपडे काढून सर्वांगास उठी तेथील लावावी. बुवा त्याला तैसे करती, रोग्यास लाभली रोगमुक्ती, शरीरास आली दिव्य कांती, युक्ती कशी महाराजांची. 15 दिवस हिंदू मुसलमानात, मुंबईत तीव्र दंगा चालत, फक्त मोटार कारखानदार श्रीमंत महाराज होते त्याकडे. मध्यरात्री महाराज म्हणाले, आपणास आता जावयाचे. महमद अली रोडने पुढे गाडी काढ बाहेर. दंग्याचा जो रस्ता असत, तोच रस्ता महाराज सांगत, ड्रायव्हर सह सारेच घाबरत, गाडी निघाली वेगात. मुसलमान जमले गाडी अडवित, महाराज सर्वांना दरडावत, सरका मज जरूरचे काम असत, परत येताना भेटेन. आश्चर्य मुसलमान बाजूस झाले, महाराज काळबा देवीकडे गेले, बंद दरवाजे पटापट उघडले, रौद्र रूप घेत महाराज. महाराजाने शिवाची लाखोली काळबा देवीला वाहिली, पटापट दारे बंद झाली, महाराज बाहेर पडतात. आल्या रस्त्यानेच मोटार परतली, सर्व मुसलमानांची गर्दी झाली, पुष्पहार प्रत्येकाच्या करकमली, तबक पान सुपारीची. महाराजांची ते वाटच पाहत, या अल्ला या परवरदिगार, या खुदा ऐसे म्हणत घालत, हार प्रत्येक महाराजा. पान सुपारी वाटली, यातच रात्र संपली, द्वेष काळोख संपून उगवली, प्रभात नव्या दिवसाची. इंग्लंडचा एक युरोपियन असत, गव्हर्नर होता कलकत्त्यात, बायको त्याची इंग्लंडात. महाराज कलकत्त्यामध्ये, बदली होईना रजा मिळेना, गव्हर्नर्स होती यातना. एका मित्राने सांगितले त्यांना, महाराजांना सांगावे. गव्हर्नर महाराजास विनंती करी, मी माझ्या जाईन घरी, 7 वर्षे झाले पुरी, एकटाच येथे असे मी. बायको माझी एकटी, घरी झुरत असेल माझ्यासाठी, बदली व्हावी मम उठावती, ऐसे करावे महाराज. महाराज त्याला समजावित, अरे तू इथे असे आनंदात, बदलीचा विचार न आणि मनात. गव्हर्नरला पटेना. प्रत्यक्ष तुझा पहावयाचे असेल जर, पहा माझ्या हातावर, हात दाखवणे त्यांच्या समोर. महाराज त्याला म्हणाले. महाराजाच्या हातावर गव्हर्नर्स दिसले आपले घर, बायको घेऊन प्रिय कर, रमण होती झालेली. जणू टीव्ही हावत पाहत, ऐसे दृश्य स्पष्ट दिसत, पर पुरुषास पाहून भडकत पित्त गव्हर्नराचे. गव्हर्नर म्हणे संतापून, आताच इंग्लंडला जाऊन करतो त्या पुरुषाचा खून, गोळ्या झाडून क्षणात.
महाराज गव्हर्नरला असं म्हणती, इंग्लंडला जाण्याचे कारण नाही, आताच गोळ्या घालून खून करावा लागेच. त्या पुरुषाचा दोष नसून तुझी बायको सत्याकडे जाऊन त्याला आणते बोलावून तिच्यावर गोळ्या झाड तू. गव्हर्नर गेला भडकून, बायको महाराज हातावर देखून तिच्यावर पिस्तूल रोखून 6 गोळ्या झाडल्या. गव्हर्नर येता भानावर, आपण महाराजांच्या हातावर गोळ्या झाडल्या भराभर. पश्चाताप त्याला जाहला, क्षमा मागितली महाराजांस. पाहता महाराजांच्या हातास कसलीच खून न दिसली त्यास. चकित झाला गव्हर्नर. त्याला दुसऱ्या दिवशी तार येत, आपल्या बायकोचा खून होत, कुणी 6 गोळ्या झाडत, शोधात आहोत खुनीच्या. महाराजाने सांगितले तसेच अगदी घडून आले. पिस्तूल हातावर झाडले, बायको मेली घरात. गोळ्या घालूनही हात अगदी तसाच असत. गव्हर्नर झाला चकित, पायधरी प्रभूची. भस्मे घेऊन महाराजांस बसवीत पहा शौशास. महाराजांच्या विष्टेस सुगंधी अग्र येतसे. विडेसही सुगंधी येत, विष्टेसही सुगंधी येत, त्यामुळे भस्मे चकित होत. महाराज त्यांना सांगत, शुद्ध असावा मनुष्य. जेव्हा अंतर्बाह्य शुद्धता असत तेव्हाच विष्टेस सुगंध येत. ऐशी शुद्धता ती सतत टिकून ठेवली पाहिजे. महाराजांच्या या वचनावरून आपापले अंतःकरण घ्यावे सर्वांनी तपासून, किती शुद्ध आपण. एक भक्त करून नमस्कार, माझे काम केव्हा होणार. विचारी महाराज म्हणती सत्वर, मी मेल्यावर होईल. भक्त मग चौकशी करीत, महाराजांचे वय किती असत. काम होण्यास महाराज कधी जात, हाच ध्यास भक्ताला. मग महाराजांचं वय विचारित, महाराज रागाने ओरडत, वेड्या तुझ्यातील मी जेव्हा मरत तेव्हा काम होईल. या भक्तासारखेच भक्त आपण सारे आहोत. काम होण्यावर आपली नजर असत, प्रज्वलित मी ठेवून. काही हो महाराजाचे, काम व्हावे आमचे, वादळ अशा विचारांचे सतत चालले असतेच. आपल्यातील मी चिरंजीव, करीत असतो या यत्ने सतत. सांगण्याचा काम नाही होत, हक्क काय आपण. नुसते मी ही आपण न सोडित, श्रद्धा भक्तीचा पत्ताच नसत. वासनांचा धुमाकूळ चालत, कैसे महाराज कळतील. महाराज काशी क्षेत्रात बुटासह महादेवावर बसत. पुजारी त्यांना हाकलून देत, महाराज गेले नदीवर. पुजारी जाता मंदिरात, मंदिर गरगर असे फिरत. मंदिरात पुजाऱ्यास जाता न येत, घाबरून गेले अत्यंत. जो महादेवावर होता बसून, त्याला आपण दिले हाकलून. त्याचाच परिणाम हा असून, खात्री पुजाऱ्यांची जाहली. हुडकू लागले सगळे त्याला, गंगेवर नावे तो दिसला. शरण गेले वदती त्याला, महाराज क्षमा करावी. महाराज वदती रागावून, का आलात विश्वेश्वर सोडून. महादेव मंदिरात नसून, मंदिर फिरते गरगर. पुजारास महाराज सांगत, जा दिसेल विश्वेश्वर मंदिरात. मंदिराचे फिरणे होईल शांत. पुजारी गेले मंदिरी. मंदिराचे फिरणे बंद होत, विश्वेश्वर मंदिरात दिसत. पुजारी महाराजांची पूजा करीत, मोठ्या भक्तिभावाने. आधी पूजा महाराजांची, नंतर काशी विश्वेश्वराची. महिनाभर या प्रमाणेची महाराज होते नावेत. पहिला निजाम महाराजांना भजत, दुसरा निजाम मुळीनं मानत. त्याने दिवाण साल रंजकाकडून हाकून दिले महाराजा. महाराज म्हणाले दिवाणाला, तुझा राजा सिंहासनावर मला पुन्हा बसतो की नाही तेच पहा. वाद सुटले लगेच. मुसळधार पाऊस सुरू झाला, गाव पाण्यात बुडाला.
दुसरा निजाम घाबरला. अचानक कसे घडले हे? सालार जंग म्हणे निजामाला, तुम्ही हाकून दिले महाराजाला. संकट बोले तुम्हाला, शरण जाता टळेल. निजाम महाराजांस शरण जाऊन सिंहासनावर त्यांना बसवून महाराज म्हणाले, खण नारळ देऊन ओटी भरावी नदीची. ओटी भरता तासात पाणी संपूर्ण ओसरत. महाराज निजामास म्हणत, परीक्षा पाहतोस काय मम. तुझी एकच पिढी राज्य करील. तू रज धोबी गुरुचरित्रातील, तुला मीच राजा केले असत. राज्य बुडाले नंतर. गणेश महादेव अभ्यंकर यांना युद्धात पॅन्टवर गोळ्या लागल्या भरपूर. चाळणी झाली पॅन्टची. परिपायास नुसती जखमही, मुळीच अगदी झाली नाही. ऐसे कैसे घडले पायी, अभ्यंकर चकित जाहले. पुढे महाराज त्यांना म्हणत, अरे गोळ्याचे वार मी सोसत, कसे वाचलो युद्धात. अभ्यंकरांना समजले, महाराजांची स्वाक्षरी असावी आपल्या संग्रही घरी. अभ्यंकरांना वाटे अंतरी महाराजांना म्हणाले, महाराज या कागदावरी करावी आपली स्वाक्षरी. महाराज म्हणाले, मी तरी सही नाही करणार. निश्चयाने म्हणाले अभ्यंकर, मी तुमची सही घेणार. महाराज वदत, मी सही न देणार. शर्यत लागली दोघांची. पुढे महाराज काशीस जात, पुजाऱ्याच्या घरी राहत. तेथून ते पत्र धाडत अभ्यंकरांना नगरास. मला पैशाची जरुरी असत, इथे न कोणी मज पैसे देत. आपण पैसे पाठवावेत पुजाऱ्याच्या नावाने. महाराजाचे पत्र वाचून अभ्यंकर गेले आनंदून. महाराजास पकडतो युक्ती करून, जिंकणार मी शर्यत. ऐसा त्याने विचार करून पैसे पाठविले मनी ऑर्डरने. शंकर महाराजांच्या नावाने पुजाऱ्याच्या पत्त्यावर. पोस्टमन गेला पुजाऱ्याच्या घरी. शंकर महाराज कोण विचारी, हेच आहेत म्हणे पुजारी. पोस्टमन म्हणे सही करा. महाराज फॉर्मवर सही करत. पोस्टमन त्यांना पैसे देत. पावती अभ्यंकरांना मिळत. सही पाहू लागले. शंकर दत्तात्रय उपासनी ऐसी महाराजांची सही असूनी. सही सीलबंद अगदी करुणी तिजोरीत त्याने ठेवली. जेव्हा महाराज घरी येत, अभ्यंकर त्यांना सांगत, महाराज मी जिंकली शर्यत, तुमची सही मजपाशी. अशक्य असेल तर दाखव. अभ्यंकराने तिजोरीतून लगेच पावती काढून पाहताच सपापले. पावती सर्व तशीच असून फक्त स्वाक्षरी झाली अंतर्ध्यान. महाराजाचे धरून चरण साष्टांग केले वंदन. महाराज दशावतारी नृत्य केव्हा केव्हा असत करत. नृसिंह नृत्य कळस असत, नृत्य सर्व शास्त्रोक्त. देखून महाराजांची करणी वंदन केले त्यांच्या चरणी. 13वा अध्याय या ठिकाणी विराम आहे पावला. संतवर्य योगीराज सद्गुरु राजाधिराज श्री शंकर महाराज की जय. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. शेगाव निवासी श्री गजानन महाराज की जय. शिर्डी निवासी श्री साईनाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. जय शंकर.